शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली 25,000 रुपये होती, ती आता आम्ही 50,000 रुपये वाढ करतोय। पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत। विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। आतापर्यंत 108 प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे। जयंत पाटील साहेब, 108 प्रकल्पांना आपल्या वेळेस काय पुढे जायचंच नाही। ते येत्या 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे। या प्रकल्पातून सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे। राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे। या कार्यक्रमातून 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे। येत्या 3 वर्षात त्यामुळे सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे। अध्यक्ष महोदय, विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं 15,000 कोटी रुपयाचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे। ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मार्गी लावू शकतो। उपसा सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 1,594 कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना होणार आहे। स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे। त्यामध्ये जनाई, शिरसाई, पुरंदर या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे। या योजनांच्यासाठी 4,200 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे गोसी खुर्द प्रकल्पातून 62.57 टीएमसी पाणी वळवण्याचे नियोजन आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित वैविध्य आणि टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवता यावे यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्राचा प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण झाली असून यावर्षी 650 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे। गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 338 जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे। लोकसहभागाच्या आतापर्यंत 83,39,39,818 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, मोफत, यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे। अध्यक्ष महोदय, तूफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं, चिरागों का कोई मजहब नहीं है, ये हर महफिल में जलना जानते हैं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दूरदर्शी धोरणामुळे 2047 पर्यंत भारत विकसित देश म्हणून उदयाला येईल। भारत ही जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे। अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांचा वाटा मोठा असणार आहे। युवा वर्गाला अधिक सक्षम, कुशल
नाही नाही, त्याच्या- आहे 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 आहे. भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे. अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांना वाटा मोठा असणार आहे. युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल आणि तंत्रस्नेही करण्यासाठी कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहेत. त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो. राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदविका, पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात. प्रमाणपत्र व अल्प मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते. औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे. या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. जागतिक बँक सहाय्यित 2,307 कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पाअंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल ITI, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या माध्यमातून सन 2023-24 मध्ये 95,478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित झाली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रातून 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. विविध समाज घटकांच्यासाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्था काम करतायत. या संस्थांच्या मार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी 52,000 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. शाश्वत ऊर्जा, आरोग्य तसंच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नव उपक्रम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. त्यासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी रुपये असा 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेच्यासाठी 100 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील
सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे।